मंडपाची उंची खरंच खूप उंच आहे आणि आतमध्ये जी मूर्ती बनते ती सुद्धा एकदम म्हणजे बोलतात ना बघण्यासारखी आहे. सो हे व्हॉट्सअप गायस, कशा सर्व होप करतो की सगळे मस्त असतील. तर मित्रांनो, आज आपला आहे पहिलाच व्लॉग आणि व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कामोड्यातले ज्या काही उंच मूर्त्या बसतात इथे, तर त्यांचं जे काही मंडपाचं बांधकाम आहे आणि आतमध्ये जे काही डेकोरेशन आहे तेच तुम्हाला आम्ही आपल्या या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायला बघणार आहोत. तर मित्रांनो, जर व्हिडिओवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी व्हिडिओ आहे ती पूर्ण बघा आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आम्ही जातो आहे पुढे बघायला मंडपाचं बांधकाम वगैरे कसं काय ते. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, आम्ही तुम्हाला इथले सगळे काही शॉर्ट्स दाखवतो की आतमध्ये सगळे कसं काम चालू आहे ते. ओके बाय. तर मित्रांनो, पहिल्या लोकेशनवर जे आपण आलो आहे ते कामोड्याच्या राजा आलो आहे. आता मित्रांनो, पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण आता आम्ही जेव्हा तिथे गेलेलो व्हिडिओ शूटसाठी तर तिकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही आहे कारण आतमध्ये मूर्तीचं काम चालू आहे आणि मंडपाचं कामसुद्धा चालू आहे. आता लांबून तुम्ही बघितलं असालच की मंडपाची उंची खरंच खूप उंच आहे आणि आतमध्ये जी मूर्ती बनते ती सुद्धा एकदम म्हणजे बोलतात ना बघण्यासारखी आहे. आणि आता इथे व्हिडिओ शूट करण्याला पण काय अर्थ नाही आहे आणि इथे थांबून पण अर्थ नाही कारण पाऊस पण खूप चालू आहे. माझे केस पण तुम्ही बघू शकता, मी खरंच खूप भिजलो आहे. ब्लॉगला अजून लांब होण्यापेक्षा आता मला आर्यन घेऊनच जाईल सोबत. दुसरं जे काही ठिकाण असेल आपलं कामोड्यातलंच जिथे मोठी मूर्ती बसते तिकडे आपण आता शूट करायला बघूयात की तिथलं बांधकाम वगैरे आणि तिथलं डेकोरेशन वगैरे कसं काय झालं असेल ते. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनवून राहा. आपण आता डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनवर जातो आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे रायगडचं गणराज याच्या मंडपाचं बांधकाम बघायला. बांधकाम तर अजून कामाला सुरुवाती झाले नाही, तर मला तर वाटत नाही की या गणपतीचं आगमन जे काही लवकर असेल. कदाचित ज्या दिवशी गणपती येणार आहेत त्याच दिवशी याचं आगमन असू शकतं कारण मंडपाचं काम जे बघताय तुम्ही आता पण ते अजून पूर्णपणे सुरूही नाही झालं आहे. तर हे जे काही आहे हे तर बाकी सिंहासन आहे आणि हे मंडपाचं काम चालू आहे. फक्त बांबू उभे केलेले आहेत, बाकी अजूनपर्यंत काही स्टेज वगैरे तर काहीच काम झालेलं नाही इथे. ऑगस्टच्या 1 तारखेला पण इथं पुन्हा इथं फेरी मारूया. जर काही अपडेट असतील इथे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला प्रयत्न करेनच. तर मित्रांनो, 2 लोकेशन्सवरती आम्ही गेलेलो आणि दोन्ही लोकेशनवरती आम्हाला काही प्रॉपर रिस्पॉन्स नाही भेटला कारण कामोड्याच्या राजाला जेव्हा पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा तिकडे तर आतमध्ये बांधकाम चालू होतं आणि मूर्तीचं काम चालू होतं, त्यामुळे शूट करणं तर अलाउडच नव्हतं. आणि मेन दुसऱ्या ठिकाणी जे गेलो आम्ही रायगडचा गणराज, तर तिथे पण म्हणजे बांधकामाला सुरुवात झाली नाही आहे पूर्णपणे. असं वाटतं की आम्ही स्वतः लवकर काहीतरी शूटसाठी गेलो. जो आपला नेक्स्ट व्लॉग असेल तो डायरेक्ट आगमनाचा असेल आणि आगमनाच्या दिवशी आपण डायरेक्ट तिकडे व्हिजिट करूया आणि तुम्हाला मूर्तीसही जे काय आतमधलं डेकोरेशन आहे ते आम्ही तुम्हाला दाखवायला प्रयत्न करू. पण व्लॉग आपण इथेच थांबवूयात कारण आता पाऊससुद्धा आहे आणि आम्ही छत्री वगैरे घेऊन नाही आलो आहे. इकडे तिकडे फिरण्याचे पण वांदे झाले आमचे, मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे. तर 2 ठिकाणी तुम्ही आता पाहिलं असेल कसं काहीतरी रिस्पॉन्स आम्हाला भेटला आहे ते. आता जो काही पुढचा व्लॉग असेल आपला आणि व्हिडिओ असेल ते तुम्हाला डायरेक्ट आगमनाच्या दिवशी दिसेल. आणि आगमनाच्या अगोदर मी 27 तारखेला दहीहंडी येते, तर दहीहंडीचा जो काही ब्लॉग असेल तोही सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल कारण दहीहंडीचा ब्लॉगसुद्धा खूप धमाल असणार त्याच्यामध्ये. कामोड्यामध्ये 15 लाखाची दहीहंडी लागले तर तीसुद्धा आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखवायला बघू की इथे केवढे मोठे मोठे जथक येणार आहेत आणि कशाप्रकारे दहीहंडीसाठी ते लोक थर रचणार आहेत. आपल्या व्हिडिओला आपण इथेच समाप्त करूया. सेफ राहा, मजेत राहा.